नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार भगवान शिव जास्तीत जास्त काळ तपस्येत लीन असतात. तेव्हा त्यांच्या तपस्येत कोणतंही विघ्न येऊ नये म्हणून फक्त नंदी तिथे विराजमान असतात. त्यामुळे नंदी भगवान शंकरांना तपस्येतून जागे झाल्यानंतर भक्तांची इच्छा सांगतात आणि ही प्रथा हजारो वर्षापासून चालत आलेली आहे. तर दुसरीकडे भगवान भोलेनाथांनी नंदीला वरदान दिलं आहे की जो भक्त तुझ्या कानात मनोकामना सांगेल त्याचीच इच्छा मी पूर्ण करेन. म्हणून शिवभक्त नंदीच्या कानात आपली इच्छा सांगतात. आणि आपल्या हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना म्हणून ओळखला जातो आणि श्रावण महिना हा भगवान भोलेनाथांना समर्पित महिना आहे. आणि श्रावणी सोमवारी भगवान भोलेनाथांची विशेष सेवा, उपासना, आराधना केली जाते आणि भक्त आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवान भोलेनाथांना प्रार्थना देखील करतात. या श्रावणी सोमवारी आपल्याला नंदीच्या कानामध्ये एक शब्द बोलायचा आहे. कोणता शब्द बोलायचा आहे याविषयीचीच अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर नंदीच्या कानात बोलताना आपल्याला काही चुका देखील टाळायच्या आहेत. आता ह्या कोणत्या चुका करायच्या नाहीत याविषयीची देखील महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे देणारच आहे. तुम्हाला आता मी जो शब्द सांगणार आहे, मंत्र सांगणार आहे, तर तो जर तुम्ही या नंदीच्या कानात जर बोलला तर भगवान भोलेनाथ तुमच्यावरील सर्व संकट, विघ्न, अडचणी, बाधा दूर करणार आहेत आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करणार आहेत. आता कोणता शब्द, कोणता मंत्र श्रावणी सोमवारी नंदीच्या कानात बोलायचा आहे याविषयीची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला, तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. तर सर्वप्रथम नंदी भगवान भोलेनाथांचा प्रिय कसा बनला याविषयी आपण अगदी थोडक्यात पौराणिक कथा जाणून घेऊया. तर पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनावेळी जेव्हा विष बाहेर पडले तेव्हा ते भगवान शिवाने आपल्या वाटेला घेतलं आणि काही क्षणात ते प्राशन केलं. तेव्हा निळकंठ असं नाव भगवान भोलेनाथांना पडलं. विष प्राशन करताना त्यातील काही थेंब जमिनीवर पडले तेव्हा ते नंदीने चाटले. तेव्हा नंदीचं प्रेम आणि भक्ती पाहून भगवान भोलेनाथ नंदीवर प्रसन्न झाले. तेव्हा त्यांनी मंदिरात समोर बसण्याचे वरदान नंदीला दिले. तर हिंदू धर्मशास्त्रानुसार नंदीला कानात कोणतीही इच्छा सांगण्यापूर्वी ओम हा शब्द उच्चारला पाहिजे आणि त्यानंतरच आपली इच्छा सांगणे गरजेचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ओम हा शब्द उच्चारण्यामागे काय हेतू आहे. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये ओम या शब्दाचं विशेष महत्त्व असून हिंदू धर्मातील प्रत्येक मंत्राची सुरुवात ही ओम या शब्दाने होते आणि ब्रह्मांडात ओम या शब्दाचा नाद असतो आणि त्यामुळे त्याच्या संपर्कात येतो आणि सकारात्मक ऊर्जेचा विकास होतो. तसेच ओम हा शब्द सर्व देवी देवतांचा एक संयुक्त रूप आहे आणि त्यामुळे कोणतीही इच्छा मनोकामना बोलण्यापूर्वी ओम या शब्दाचा उच्चार करणं आवश्यक आहे. तर सर्वप्रथम नंदीच्या कानामध्ये ओम हा शब्द बोलायचा आहे आणि त्यानंतरच मग आपल्याला जी इच्छा आहे, कोणतीही मनोकामना आहे, तर ती नंदीच्या कानामध्ये सांगायची आहे. आता भगवान भोलेनाथांची पूजा करण्यासोबतच नंदीची देखील पूजा करण्याची आपल्याकडे परंपरा आहे आणि अनेक शिवभक्त नंदीच्या कानात आपल्या मनातील इच्छा व्यक्त करतात. मात्र ही इच्छा व्यक्त करताना काही धार्मिक संकेत आणि परंपरा पाळणं देखील आवश्यक आहे, गरजेचं आहे. तर मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला शिवलिंगाचं दर्शन घ्यायचं आहे. शक्य असल्यास शिवलिंगावर जल अर्पण करून बेलपत्र, फुले अर्पण करायचे आहेत. म्हणजे सर्वात प्रथम आपल्याला शिवपूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर भगवान भोलेनाथांचं दर्शन घेतल्यानंतर मग नंदीसमोर जाऊन हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि शांतपणे काही क्षण आपल्याला नंदीला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला नंदीच्या कानामध्ये जाऊन अगदी हळू आवाजात आपल्या मनामध्ये जे काही आहे तर ते सांगायचं आहे. इतरांना ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात आपल्याला बोलणं टाळायचं आहे. त्याचबरोबर मनोकामना सांगताना स्वतःसाठी किंवा इतरांच्या कल्याणासाठी देखील आपल्याला प्रार्थना करायची आहे. कोणाचे नुकसान व्हावे, कोणावर अन्याय व्हावा किंवा कोणाचं वाईट व्हावं या हेतूने इच्छा चुकूनही व्यक्त करू नये. तसेच आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे, मनोकामना आहे, तर ती सांगताना आपल्या मनामध्ये श्रद्धा ठेवायची आहे. केवळ ती इच्छा बोलून न थांबता ती पूर्ण करण्यासाठी स्वतःकडूनही योग्य तेवढे प्रयत्न करत राहायचं आहे. नुसते आपण नंदीच्या कानामध्ये आपली जी इच्छा आहे, मनोकामना सांगितली आहे आणि भगवान भोलेनाथ पूर्ण करतील ह्या आशेवर आपण बसायचं नाही. त्याचबरोबर नंदीची जी मूर्ती आहे तर त्या नंदीच्या मूर्तीवर काही लहान मुलं बसतात किंवा मूर्तीला त्रास देतात किंवा
चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करता तर हे पूर्णपणे टाळायचं आहे। त्याचबरोबर शिवमंदिरामध्ये मोठ्याने बोलणं, गोंधळ करणं किंवा इतर भक्तांच्या पूजेत अडथळा आणणं हे अत्यंत चुकीचं आहे। त्यामुळं आपल्याला शिवमंदिरामध्ये अगदी शांततेत जी काही सेवा करायची आहे तर ती करायची आहे। तसेच राग, मत्सर किंवा कोणाचे नुकसान करण्याच्या हेतूने आपल्याला या नंदीच्या कानामध्ये प्रार्थना करायची नाही। तसेच नंदी आणि शिवलिंग यांच्यामध्ये विनाकारण उभे राहणे टाळायचं आहे। मंदिरातील स्थानिक परंपरा आणि पुजाऱ्यांच्या ज्या सूचना असतात तर त्यांचा आपल्याला आदर करायचा आहे। तर नंदीच्या कानात आपली जी इच्छा आहे किंवा अडचण आहे तर ती सांगत असताना ती नंदीच्या आपल्याला डाव्या कानातच सांगायची आहे, उजव्या कानात सांगायचे नाही। आणि सांगत असताना देखील अगोदर सांगितलं त्याप्रमाणे अगदी हळू आवाजात सांगायचे आहे। आणि इच्छा बोलून झाल्यानंतर नंदी महाराज माझी प्रार्थना पूर्ण करा असं देखील तुम्हाला म्हणायचं आहे। त्याचबरोबर नंदीच्या कानामध्ये तुम्हाला ज्या वेळेला ही जी काही अडचण आहे सांगता आहे तर त्यावेळेला आपण बोलताना आपले दोन्ही होठ हाताने झाकायचे आहेत, जेणेकरून आपण कोणालाही काय बोलतोय हे समजणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आणि त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला ओम हा शब्द बोलायचा आहे आणि त्यानंतरच मग आपल्याला पुढची जी काही इच्छा आहे तर ती या ठिकाणी बोलायची आहे। भोलेनाथांची पूजा करताना आपल्याला नंदीची देखील पूजा करायची आहे। नंदी महाराज हे भगवान भोलेनाथांच्या सर्वात आवडत्या गणांपैकी सर्वोच्च गण मानले जातात आणि धार्मिक मान्यतेनुसार नंदी हा द्वारपाल सेवक म्हणून भगवान शिवांच्या सेवेत कायम असतात। नंदीच्या कानात आपण एखादी इच्छा, कोणतीही अडचण सांगितल्याने ती थेट भगवंतापर्यंत, भोलेनाथांपर्यंत पोहोचते। परंतु ही नंदीच्या कानामध्ये आपल्याला कोणतीही तुमची इच्छा असेल तर ती सांगताना मी जे काही नियम सांगितलेले आहेत तर त्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे। म्हणजेच नंदीच्या आपल्याला डाव्या कानामध्येच हा शब्द बोलायचा आहे। सर्वप्रथम तर आपल्याला जाऊन भगवान भोलेनाथांची, माता पार्वतीची विधिवत पूजा सेवा करायची आहे। त्यानंतर मग पूजा झाल्यानंतर नंदीसमोर येऊन उभं राहायचं आहे। 2 मिनिटं नंदीसमोर हात जोडायचे आहेत। त्यानंतर नंदीच्या डाव्या कानावरती आपला एक हात ठेवायचा आहे आणि त्यानंतर कानामध्ये आपल्याला जी काही आपली इच्छा आहे तर ती सांगायची आहे अगदी हळू आवाजात। आणि मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे सुरुवातीला ओम हा शब्द सर्वप्रथम आपल्याला बोलायचा आहे आणि त्यानंतरच मग आपल्या मनामध्ये कोणतीही इच्छा आहे तर ती सांगायची आहे। ओम या शब्दानेच आपल्या इच्छेला सुरुवात करायची आहे, म्हणजेच आपली इच्छा सांगायची आहे। त्याचबरोबर इच्छा सांगितल्यानंतर आपल्याला नंदी महाराजांना आमची इच्छा नंदी महाराज पूर्ण करा अशी प्रार्थना करायची आहे आणि आमची जी इच्छा आहे तर ती भगवान भोलेनाथांपर्यंत पोहोचवा अशी या नंदी महाराजांना अगदी मनापासून प्रार्थना करायची आहे। तर ही जी सेवा आहे तर ती श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारी तुम्ही करू शकता किंवा तुम्ही मग इतर कोणत्याही सोमवारी केले तरी देखील चालेल, कारण सोमवार हा भगवान भोलेनाथांना समर्पित वार आहे। आणि त्यामुळं श्रावणी सोमवारी तुम्हाला किंवा इतर कोणत्याही सोमवारी नंदीच्या कानामध्ये शिवपूजा झाल्यानंतर हा जो शब्द आहे ओम तो बोलायचा आहे डाव्या कानामध्ये, इतरांना कळणार नाही अशा पद्धतीनं आणि इतरांचं वाईट होईल किंवा इतरांबद्दल वाईट विचार मनामध्ये आणून कोणतेही शब्द नंदीच्या कानामध्ये बोलायचे नाहीत। तर अशा प्रकारे आपण आज श्रावणी सोमवारी नंदीच्या कानात कोणते 2 शब्द बोलावेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे। कोणत्या चुका करू नयेत या देखील माहिती जाणून घेतलेली आहे। तरी देखील तुमच्या काही अडचणी, समस्या असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।